महात्मा तंटामुक्ती समितीच्या कार्यकारिणी बैठकीत आज गावातील विविध वाद तंटे सोडवण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी प्रमुख उपस्थितीत तहसीलदार विशाल सोनवणे, गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत, मालेगाव बार कौन्सिल अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकर निकम, पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सरपंच प्रमोददादा निकम, माजी सैनिक दत्तूभाऊ निकम, ज्येष्ठ नेते अमृतदादा निकम, खुशाल निकम, मनोज हिरे, युवा नेते नीलकंठ निकम आदी मान्यवर उपस्थित होते। तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमोल रामदास निकम यांनी कामकाजाचा अहवाल सादर करताना सांगितले की आजपर्यंत 51 तक्रारींपैकी 44 तंट्यांचे निकाली निवारण करण्यात आले असून वादी प्रतिवादी यांच्यात समन्वय साधण्यात समितीला यश प्राप्त झाले आहे। यावेळी 21 सदस्यीय कार्यकारिणीची ओळखही करून देण्यात आली। तहसीलदार विशाल सोनवणे यांनी तंटामुक्ती समितीच्या कार्याचे विशेष कौतुक केले। दाभाडीसारख्या मोठ्या गावात प्रशासनावरील आणि न्यायालयावरील ताण कमी करण्यास या समितीचे योगदान महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले। तसेच पुढील कामकाजात प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले। पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढवणारे मार्गदर्शन केले। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संतू यांच्या मार्गदर्शनामुळे तंटामुक्ती उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येत आहेत, असेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात सेवानिवृत्त माजी सैनिक दत्तू सयाजी निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामस्थांनी रस्ते, घरगुती वाद, महसुली प्रकरणे, दिवाणी वाद, गौण खनिज, चोरी प्रतिबंध, अतिवृष्टी, नुकसान भरपाई आदी विविध विषयांवरील प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी नेमके मार्गदर्शन केले। कार्यकारिणी सदस्य वसंत देवरे, किशोर निकम, भास्कर सूर्यवंशी, नामदेव अहिरे, शिवाजी मानकर, ॲडव्होकेट गणेश नवरे, भाऊसाहेब अहिरे आदींसह अनेक सदस्यांनी तंटा निवारणात उल्लेखनीय योगदान दिले। बैठकीनंतर 5 तक्रारींवर तातडीने समन्वय प्रक्रिया राबवण्यात आली। शेवटी आभार प्रदर्शन करताना सरपंच प्रमोद निकम म्हणाले, गेल्या वर्षभरात कार्यकारिणीने दर बुधवारी निस्वार्थपणे गावासाठी वेळ दिला। त्यांच्या योगदानामुळे गावात शांतता, संयम आणि चांगले वातावरण निर्माण झाले आहे। पुढील काळात तंटामुक्त समितीचे काम जिल्हा स्तरावर गाजावे ही अपेक्षा आहे। कार्यक्रमासाठी गावातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।